जय मल्हार चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी तालुक्यातील खोंडामळी येथील गाव तलावाची 1972 ते 73 साली याचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि या गाव तलावाची अत्यंत आज दुरावस्था झालेली आहे आणि हा गाव तलावाच्यामुळे जवळपास परिसरातील 25 हेक्टर शेतकऱ्यांना या गाव तलावाच्या पाझर फुटल्यामुळे या गाव तलावातून पाणी झिरपा वाहत आहे आणि त्याचं पाणी अत्यंत परिसरातील शेतकऱ्यांना घातक ठरत आहे आणि त्या अतिरिक्त वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतातील पिकांची नासाडी होत असतानाचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील गाव तलाव त्वरित दुरुस्त करण्याची मागणी सुमारे 40 ते 50 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या गाव तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडे पंचायत समितीचे सदस्य मंगलसिंग ठाकरे तसेच भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केलेली आहे. यात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील खोंडामळी येथील सन 1972 साली तयार करण्यात आलेला गाव तलाव जो जलसंधारण विभाग धुळे यांच्या अंतर्गत नंदुरबार उपविभाग यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता आणि या गाव तलावालगतच या गाव तलावाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि या गाव तलावालगतच गावाची सीमा असल्यामुळे या गाव तलावातील पाण्याचा फुगवटा वाढल्याने गावात पाणी इतरत्र या तलावाचं वाहताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जलसाठा तयार झालेला आहे आणि या जलसाठ्याच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसापासून या गाव तलावाला कोणत्याही प्रकारचं पिचिंग आणि योग्य प्रकारे त्याची देखभाल न केल्यामुळे या तलावाच्या संरक्षण भिंत नसल्यामुळे या गाव तलावाला आज फुटण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली. ठिकठिकाणाहून पाणी या ठिकाणी परिसर गाव तलावालगतच्या असलेल्या शेतांमध्ये या तलावातून पाणी झिरपत असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेत पिकांचं नुकसान होत आहे. मागील गेल्या 40 ते 50 वर्षापासून कोणत्याही प्रकारची या तलावाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण केलं आलं नसल्यामुळे या तलावातून मोठ्या प्रमाणावर पिचिंग नसल्यामुळे योग्य प्रमाणे पिचिंग न झाल्यामुळे या तलावाच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा झिरपा या ठिकाणी सुरू आहे आणि त्या झिरप्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडून या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्यात थैमान घातलेला असताना गाव तलावात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या अहिताचं हे पाणी ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर या गावतलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत नुकसानदायक ठरलेलं आहे आणि अत्यंत मोडकळीस हा गाव तलाव आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना या गावतलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना होऊ शकते. याबाबत तसेच दगडमाटी नसल्यामुळे वेळोवेळी गावतलाच्या आतमधून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा झाल्याने या तलावाची निर्मितीच्या वेळी त्याची खोली 10 ते 15 फूट होती, परंतु मागे गेल्या काही दिवसांपूर्वी अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याचे काम सुरू असताना या तलावातून जवळपास 1000 ते 2000 ब्रास गाळ काढण्यात येऊन या तलावाची खोली 25 ते 30 फुटावर गेल्याने या गावतलावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला असून त्यामुळे या तलावातील पाण्याच्या जलसाठ्यामुळे योग्य प्रकारे पिचिंग न झाल्याने व योग्य भराव नसल्याने या तलावातील अतिरिक्त जलसाठा तलावाच्या लगतच्या पीक परिक्षेत्रात असलेल्या बाजूकडील परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात या तलावाचे सारखे पाणी झिरपत असून वेळ आल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर या तलावातील पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकास धोका निर्माण झाला असून पाण्याची सतत वाढ झाल्याने याचा पाण्याचा विसर्ग देखील होत नसल्याने मार्ग मिळत नसल्याने या तलाव फुटण्याची बहुतेकदा शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. भविष्यात पाझरणाऱ्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सदरचा बंधारा कमकुवत झालेला असून दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्यामुळे संबंधित धुळे जलसंधारण विभाग व नंदुरबार उपजलसंधारण विभाग यांनी त्वरित या तलावाची दखल घेण्यात येऊन त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व गावालगत या तलावाला संरक्षण भिंत द्यावी अशी देखील मागणी खोंडामळी गावातील ग्रामस्थांसमवेत खोंडामळी गावातील पंचायत समिती सदस्य मंगलसिंग ठाकरे तसेच भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे. भविष्याच्या दृष्टीने हा कमकुवत तलाव जीव घेणारा असून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा या तलावाचा सांडवा फोडून या गावातील ग्रामस्थ आपले होणारे नुकसान टाळणार आहेत. तरी प्रशासनाने पुढील कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून या गाव तलावाच्या दुरुस्तीचे काम व तलाव लगत गावाच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्याचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा या तलावाला फोडून नागरिक आपापल्या पद्धतीने उपाययोजना करतील असा इशारा
दिलेला आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. मी पंचायत समिती सदस्य मंगलसिंग ठाकरे बोलतोय. जे आपल्या गाव तलाव आहे शेताकडे असं पाणी निघून जातं आहे. शेतकऱ्यांनी अशी मला कळवलं की बघून घे आणि प्रशासनाला कळव की हा जो तलाव आहे खाली होऊन जातो आहे. याला 50-60 वर्षे झालेत. दगड पिचिंग नाही आहे, निघून गेलेली, पूर्ण असा खराब झालेला आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित प्रशासनाने हा तलाव दुरुस्तीत करावा. अन्यथा गावाचे लोक सांगतायत आपली सुरक्षा नाही तर मग याला फोडून तरी टाका. एकाच वेळेस हा जरी आपल्याला धोकादायक आहे शेताला पण आणि गावाला पण. त्याच्यासाठी नम्रतेने सांगतो अधिकाऱ्यांना की आमची नोंद घ्यावी. नमस्कार, मी सयाजी पाटील, खोंडामळी. या 2-3 दिवसाच्या पावसामुळे या तलावात फार मोठ्या प्रमाणावर जलसाठा तयार झालेला आहे. या तलावाची ज्यावेळेस खोदकाम झालेलं आहे 1972च्या दुष्काळात, तर त्यावेळेस याची खोली जी होती फक्त 15 फूट होती. परंतु आता मागे ज्यावेळेस हायवेचं काम झालं, बरामपूर हायवेचं, त्यावेळेस या तलावातून कमीत कमी 1000 डंपर मुरुम व गाड काढला होता. तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही सांगितलं होतं की असा अर्ज दिला होता की त्यांना की या तलावाची जी पहिल्याची जी सरासरी उंची होती, लांबी होती, तर त्याच्या हिशोबाने आज ती मोठी झालेली आहे. तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं असं पंचायत समितीला मी पत्र दिलं होतं. त्यावेळेस चौधरी रावसाहेब आले होते. ते येऊन गेली तर त्यांनी पाहणी केली. मी त्यांना सांगितलं की पिचिंग वगैरे जे पूर्ण चालली गेलेली, याच्यामुळे इथले जवळचे जे शेतकरी आहेत कमीत कमी 25 एकर क्षेत्र इथं वायभर जातं, ओव्हरक्युलेशन होतं पाण्याचं आणि पाणी काय थांबत नाही या ठिकाणी. तरी प्रशासनाला माझी आज विनंती आहे की याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा फार मोठ्या प्रमाणावर गावाचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान दरवर्षी होत आहे. आणि यापुढे जर ते झालं तर शेतकरी स्वतःहून आक्रमक होऊन हा तलावाला बांध फोडून टाकू आणि ते पाणी वाया जाईल. म्हणजेच प्रशासनाला त्यावेळेस जागील बॉस असं वाटतंय. म्हणून मी आजही विनंती करतो की जी आजची खोली आहे त्या हिशोबाने जी पिचिंग लागणार आहे किंवा त्याची दुरुस्ती लागणार आहे ती प्रशासनाने तात्काळ करावी, नाही तर आम्ही शेतकरी आंदोलन करू. मी खोंडावळचे रहिवासी उज्ज्वल पाटील बोलत आहे की या तलावाचं काम 50 वर्षापूर्वी झालेलं होतं, पण त्या 50 वर्षाच्या कालावधीत या तलावाचं अजून काही दुरुस्ती झालेली नाही. तसंच या तलावाच्या पलीकडलेले शेतकऱ्यांच्या पिकांचं नासधूस होत आहे. पाणीचे काही व्यवस्थापन केलेलं नाही. तसंच या तलावाच्या पलीकडच्या शेतकऱ्यांचं 20 ते 25 एकराचं नुकसान होतं शेताचं. तर प्रशासनाने अशी विनंती आहे की या तलावाकडे लक्ष देऊन यांची दुरुस्ती करावी अशी माझी नम्र विनंती आहे.